नोंद घ्यावी. ट्रॅक टी शर्ट घालणे बंधनकारक आहे. शूज बंधनकारक आहेत, नाही तर 2 रनांची पेनल्टी आहे. पहिली ओव्हर घेऊन सचिन आपल्या संघासाठी कारवाई 11 बघूया. आणि सुंदर असा फटका आणि क्षेत्ररक्षण आणि रनआउट काही घेऊ शकले नाही. सर्वांना धावण्यामध्ये चपळ. 1 चेंडू 1 धाव. टीम एसएस दोन्ही संघ मलाड विभागातून आहे. दुसरा चेंडू सर्वांनी फटकावलेला चौका. 4-4-4. दुसरा चेंडू सर्वांनी फटकावलेला चौका. बघूया सचिन सर्वांना विरुद्ध पुढचा बॉल. रिव्हर्सचा फटका आणि हात 4 ला. रिव्हर्सचा फटका आणि हात 4 ला. सर्वांना डिसाइडेड करून आले, मरेंगे या मारेंगे. 2 चेंडू 2 चौका आणि हा एक शिस्तबद्ध सिंगल. बघूया माही आपल्या संघासाठी सुंदर असा फटका रिव्हर्सिव्ह आणि 4 जादू यांच्याकडनं. सुंदर असा फटका रिव्हर्सिव्ह आणि 4. 3 चौका पहिल्या षटकामध्ये एसएस या संघाने सुंदर असा फटका स्ट्रेट 4 ला. सुंदर असा फटका स्ट्रेट. दुसरे षटक घेऊन येत आहेत ते कुंदन आपल्या संघासाठी. टीम कारवा. बघूया आपल्या संघासाठी बॅक इन गेम करू शकतात की नाही कुंदन. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 18. एक पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना सर्वांना आणि माही 2 चौके. माही 2 चौके सर्वांना. कुंदन सर्वांना. वाईट चेंडू अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. सुंदर असा कवटाईट फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रशांत त्याच्याकडनं. तुम्हाला जर मॅच जिंकायची आहे तुम्हाला गेलेल्या बाउंड्री हळावं लागणार. आणि बॅक इन गेम कुंदन. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते.
एकच्या स्वरूपात माही काहीतरी बघूया. अजूनपर्यंत कुंदन यांनी चांगली बॉलिंग केली आहे. 2 चेंडूत 3 धावा. सर्कल या फॉर्मॅटमध्ये चांगली गोलंदाजी असते सर्वांना. कुंदन सुंदर असा फटका एक स्क्वेअर मध्ये आणि तेवढ्याच सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रशांत यांच्याकडनं. तेव्हा काहीतरी मनोबल उंचावर असतो. आणि ही शब्दीची अपील झाली आहे अभि यांच्याकडनं. स्टंपिंग झाले. लिगल डिलिव्हरी सर. बाबू सर लिगल डिलिव्हरी. कुंदन यांनी आपल्या संघाला परतावलाय. वर्ष 5वे विकी साळवी, उमेश गिरकर, स्फूर्ती चषक. कुंदन यांनी अजूनपर्यंत आपल्या संघासाठी चांगली कारकिर्दी केली आहे. 4 चेंडू 4 धावा. बघूया अमित, हे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या मलाड या विभागामधून. त्यांनी सुद्धा आपले नाव गाजवलंय अंडर क्रिकेटमध्ये. आणि सुंदर असा फटका एकच्या स्वरूपात अमित यांच्याकडनं. कुंदनने अजूनपर्यंत चांगली बॉलिंग केली आहे आपल्या संघासाठी. कारवाईसाठी बॅकअप बघूया सर्वांना. सुंदर असा बॉक्स क्रिकेटचा अर्थ असतो तुम्हाला काहीतरी नियम पाळावे लागतात. आणि थँक्स फॉर सपोर्ट अँड विजिट. कृपया करून यूट्यूब यांना विनंती आहे की मान्यवरांचे सन्मान करत आहेत. यूट्यूब इकडे कॅमेरा करावा कृपया करून यूट्यूबने. किशन सिंग यांचे स्वागत करणार दीपेश. कृपया करून त्यांनी आपले मानचिन्ह घ्यावे. आपला सपोर्ट सदैव असो. जादू मलाड या विभागातून जादू, याचे नाव जादू का आहे. किशन सिंग हे स्वागत करते दीपेश यांचे. बघूया पुढचा चेंडू जादूकडनं. चेंडू एकच्या स्वरूपात धावगती बघूया काय टार्गेट सेट करतात. टीम मेसेज धन्यवाद. सुंदर असा चेंडू जादू. आम्ही त्यांना काही कळलं नाही.
चांगले खेळाडू आहेत आपल्या मलाड विभागातून. आपले नाव या मलाड विभागामध्ये त्यांनी एक छाप सोडली आहे. सरकार या सिस्टम मध्ये त्यांची छाप आहे. रोहित आज टीम एस मधून खेळतात. बघूया जादू यांचं नाव का जादू पडलंय. सुंदर असा आणि हा कॅच सोडलाय अभिने. जादू सुंदर असा फटकावून चेंडू जादू यांच्याकडनं. त्यानंतर जादू यांनी आपले जादू या मलाड क्रीडांगणावर दाखवले. विकास वर्सेस जादू आणि हा दाखवलेला चेंडू झाडाला लागलाय. मला जादू का म्हणतात आणि मी जादू दाखवणार. कारवाई या विधानी कारवाई लेवन या संघाने बॅक गेम पहिल्या षटकात चांगल्या धावा आलेल्या 18 रन. त्यानंतर काही एस संघ हवा जमा करू शकला नाही आपल्या संघासाठी. बघूया आता कुंदन रेनॉल्ड. बघूया रेनॉल्ड काय करतात आपल्या टीम एस साठी. रेनॉल्ड सुद्धा मलाड संघातून बिलॉंग करतात. मलाड वेस्ट. कुंदन अजूनपर्यंत कुंदन यांनी सुंदर असा फटका कव्हर मध्ये टोळला. प्रशांत यांनी हा तिसरा चौका अडवलाय आपल्या संघासाठी. संघाचं मनोबल वेगळ्या स्तरावर गेलं होतं. त्याच्यानंतर बॅटिंग केल्या जादू आणि कुंदन यांनी. फटका काहीतरी सीमा असते. बॉक्स क्रिकेट मीन्स करत आणि कुंदन. बघूया सुंदर असा चेंडू एकच्या स्वरूपात पिंकू यांच्याकडनं. अजूनपर्यंत काही चौकार लागलेला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये तेवढी 4 चौके आलेले. त्यानंतर काहीतरी धावसंख्या मंदावली आहे. आणि एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात कुंदन यांच्याकडनं. अभि आपल्या गोलंदाजाला प्रोत्साहन देताना
सुंदर असा फटका स्टेप आउट करून मारलेला प्रयत्न, परंतु काही प्रयत्न पूर्ण पडला नाही. कुंदनने अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. एकही चौकार न खाता करत बघूया आपल्या संघासाठी धावा जमा करू शकतात की नाही चौकारच्या स्वरूपात. सुंदर असा फटका करण यांच्याकडनं, पण तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण अली यांच्याकडनं. शेवटचा चेंडू, 4 चेंडू झाले. वाईटच्या स्वरूपात चेंडू, अतिरिक्त धाव. आपल्या झाली ती 2 या प्लसने. क्रिकेटचे काही नियम असतात, त्या नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला पेनल्टी येणारच आहे. फटका मारला आणि हा एक ना काहीतरी फिरलेला चेंडू होता. एक मिनिट 33 स्कोर झाल्याचा ओव्हर आहे. छोट्या मोठ्या मिस्टेक होत राहतात आणि आपल्या कारवाया संघाने चांगलं बॅटिंग केलंय. बॅक इन गेम कारवा संघ पहिल्या षटकात 18 धावा खाऊन सुद्धा 18 धावा खर्च करून सुद्धा 34 धावा जिंकण्यासाठी कारवा 11 यांना टीम एसएस यांनी टार्गेट दिला आहे तो 34. कारवा 11 या संघाकडनं फलंदाजी करायला अभि आणि भरत. एक चांगले अभि सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे आणि आपल्या कारवा या संघाला बघूया आज जिंकवतात की नाही. अभिने सुद्धा आपल्या बॅटिंगच्या जोरावर आपली छाप सोडली आहे त्या मलाड या विभागात. कृपया करून क्षेत्ररक्षण लावून द्यावे. पहिले षटक हे पॉवर प्लेचे असेल आणि 3 तुम्ही खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवू शकता, म्हणजे मिनी सर्कलच्या बाहेर.
या दोन्ही संघामधून जो संघ जिंकेल त्यांचा सामना श्री 11 बरोबर टॉस होणार आहे. आपल्याकडे टाइमची मर्यादा आहे, टाइम लिमिट्स आहेत, याची दक्षता घ्यावी दोघं संघांनी. मलाड या विभागामधून एक लेफ्ट आर्म बॉलर अंकुर सावंत आपली पहिली ओव्हर घेऊन टीम एसेस कृपया करून सामना लवकरच चालू करावा. पहिले षटक घेऊन येत आहेत ते अंकुर आपल्या संघासाठी टीम एसेस. आणि या संघात नामचीन खेळाडू आमचे अल्लाह पर्दा छोड़ के कर रहे हैं, अल्लाह रखा, अल्लाह नायक पर्दा छोड़ के कर रहे हैं. कृपया करून अल्लाह होल्डर यांनी आपले मर्यादामध्ये राहावे. अंकुर आपल्या गोलंदाजीच्या शैलीवर बघूया आपल्या संघाला. अंकुर वर्सेस अभि. आणि हा पहिला चेंडू फटकावला आणि हा सुंदर असे क्षेत्ररक्षण रेनॉल्ड यांच्याकडनं. सुंदर फटकावला, तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण रेनॉल्ड यांच्याकडनं. या संघात नामचीन खेळाडू प्रशांत सरडे एक उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक. भरत बघूया, भरत आपल्या संघासाठी सुंदर असा उलवलेला चेंडू. माहीने घेतला झेल. आपल्या मलाड विभागामधून जलसा या संघाला बिलॉंग करतात पिंकू सिंग उर्फ उज्ज्वल उर्फ पिंकू. यांची एक वेगळी शैली आहे खेळण्याची. हमारे बीच में वार्ड क्रमांक 42 के शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना के रमित आरके, इनका हार्दिक स्वागत. एक अच्छे क्रिकेट प्रेमी, एक जाने माने खुद भी खिलाड़ी रह चुके हैं अपने वक्त के रमित आरके जी, इनका हार्दिक स्वागत इस टूर्नामेंट के लिए. अजूनपर्यंत कारवा या संघाला काहीतरी रोखून ठेवण्यात यश मिळालं आहे. अंकुर सावंत यांना लेफ्ट आर्म स्पिनर अंकुर सावंत. सुंदर असा रिव्हर्स मध्ये फटकावलेला चेंडू, परंतु एकच धाव घेण्यात यश मिळणार पिंकू यांना. अभि जोपर्यंत अभि या स्ट्राईकवर आहे तोपर्यंत कारवाईलर यांना होप्स असणार की पहिली ओव्हर ही बंधनकारक असणार आहे, म्हणजे पॉवर प्ले. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असे बॉलिंग केले या पिंकू यांनी. अजूनपर्यंत काही धावसंख्या जास्त खर्च नाही केल्या अंकुर यांनी. मलाड या विभागातून अंकुर बिलॉंग करतात. अभि वर्सेस अंकुर. अजून एक चेंडू, फसवा चेंडू अंकुर यांच्याकडनं. चांगला चेंडू होता. बघूया, शेवटचा चेंडू आहे. पिंकू आपल्या संघासाठी, कारवार संघासाठी चौकारच्या स्वरूपात धाव जमा करतात की सिंगल टाकतात. पिंकू सुंदर अशी गोलंदाजी अंकुर यांच्याकडनं अजूनपर्यंत झाली आहे. आणि एक चान्स होता, परंतु काही तो घेण्यात येण्यात यश नाही झाला.
कारवाई इलेव्हन यांनी त्यांची अपेक्षा जास्त होती, परंतु अपेक्षा काही पूर्ण नाही झाली आहे. टीम एस एस याच्याकडनं दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते गोलंदाजी करायला अमित पांचाळ. ते सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहेत, आपल्या मलाड विभागाला बिलॉंग करतात. यानंतरचा होणारा सामना श्री 11 वर्सेस विनर, म्हणजे या दोघांमधून जो विनर होणार आहे तो श्री 11 असा बलाढ्य संघाबरोबर खेळणार आहे. अंकुरने आपल्या टीमला स्टार्ट करून दिले. एक 4 धावा फक्त खर्च केल्यात आपल्या संघासाठी. ही चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. बघूया उज्ज्वल सिंग आणि अभि आपल्या संघासाठी किती धावसंख्या कृपया करून. आपल्याकडे टाइमची कमतरता आहे, याची दक्षता घ्यावी, नाही तर 2 रनची पेनल्टी कमिटी यांनी डिसाईड केलं आहे. 2 ते 3 रनची पेनल्टी देण्यात येईल. जास्त मॅच नको थांबू रे. हे अंकुर थांब. अंकुर हे मॅच नको थांबू. पेनल्टी आहे ते पंधरे. 20 मिनिटं प्रत्येकी इनिंगला 20 मिनिटं देण्यात आले. अमित प्रयत्न पण काही यश मिळाले नाही पिंकू यांना. बघूया अभि आपल्या संघासाठी धावसंख्या जमा करू शकतात की नाही. हे दोन्ही संघ मलाड या विभागातून आपल्या वाईट एक अतिरिक्त धाव आणि त्यांच्याकडनं चौकारचा फरमास करावा लागणार आहे. आणि हा अजून एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात अमित यांच्याकडनं. बघूया समोर टाकलेला चेंडू काही कळला नाही अभियांना, आणि परंतु विकास यांना सुद्धा कळला नाही. एक धाव घेण्यात यश मिळालंय अभियांना, परंतु जर तुम्हाला जिंकायचंय तर धावा चौकारच्या स्वरूपात जमा करावी लागणार. बघूया पिंकू वर्सेस अमित. आणि हा स्टेप आउट करून मारलेला प्रयत्न, परंतु तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण. 4 क्षेत्ररक्षण. जेव्हा तुम्ही सर्कल बॉक्स खेळता तेव्हा तुमचा क्षेत्ररक्षण एकदम चपळ पाहिजे. सुंदर असा मारलेला फटका, तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण यांच्याकडनं. एक चौकार घेण्यात पिंकू यांना यश मिळालंय आपल्या संघासाठी, कारवा या संघासाठी. बघूया अभि याच्या पुढे. अभि सुंदर असा स्टेट आहे, तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण भूषण यांच्याकडनं. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. बघूया पिंकू. स्टेप आउट करून मारलेला अजून एक प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यात यश. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 15. 12 चेंडू 15 धावा जमा केल्या कारवा या संघाने. अल्ला यांना विनंती आहे की त्यांनी बांबूवरून हात काढावा कृपया करून. संजय यादव होल्डी उर्फ होल्डी. अल्ला आपल्या या विभागातून एक अष्टपैलू खेळाडू, आपल्या जोरावर भरपूर टुर्नामेंट्स आलेल्या संघाला बिलॉंग करतात. 12 चेंडूमध्ये 19 धावा कारवा या संघाला जिंकण्यासाठी.
जिंकण्यासाठी गरज आहे. अंकुर बघूया पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करून आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये आणले होते अंकुर यांनी. आता बघूया दुसरं षटक घेऊन येते ते अंकुर. अंकुर वर्सेस पिंकू. आणि आज स्टेप आउट झालेला चेंडू आणि अतिरिक्त धाव नोच्या स्वरूपात नो प्लस. 12 चेंडू 14 धावा कारवा या संघाला. सॉरी 12 चेंडू 17 धावा. तुम्ही या स्थितीमध्ये एक्स्ट्रा टाकून आपल्या सरळ हात टाका. 4 ची गरज आहे. बघूया अभि. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. एकही चेंडू न टाकता 3 धावा खर्च केल्यात अंकुर यांनी. सुंदर असा एक फिरकी चेंडू अंकुर यांना पडलाय. चांगला चेंडू लेफ्ट आर्म बॉलर कधी बॅट्समन असो किंवा बॉलर असो तो खेळत असताना एक स्टाईल आणि एक त्यांची कला असते. ही सुंदर कला असते. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालंय अंकुर यांना. अजून एक उसळी घेत चेंडू निर्धाव चेंडू खेळ. पकड घे शाबास. सुंदर असा त्यांनी एकही चेंडू न टाकता 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालंय अंकुर यांना. आता बघूया पिंकू आपल्या सोबत बॅट्समॅनला फलंदाजाला काहीतरी कानमंत्र देताना. यानंतरचा स्टेप काय असणार अभि यांचा. अजूनपर्यंत अंकुर यांनी चांगला चेंडू फिरकी चेंडू आपल्या संघासाठी. स्टेप आउट परंतु एकच धाव घेण्यात सक्षम. 9 चेंडू 15 धावा. अजूनही 9 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे कारवा या वेळेला संघाला. पिंकू वर्सेस अंकुर पिंकू अंकुर. आणि हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न परंतु काही यश मिळाले नाही पिंकू यांना. 8 चेंडू 14 धावा. कारवाई संघाला अभिची अजून बॅट काहीतरी लागायला पाहिजे तशी लागली नाही. अजून एक फिरवलेला चेंडू सुंदर तेवढा फटका. या 4 ची गरज. शेवटचा चेंडू 7 चेंडू 10 धावांची गरज आहे कारवा या संघाला. बघूया अभि आपल्या संघासाठी सुंदर चौकार लगावलाय अभि यांनी. या स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न परंतु उसळी घेत चेंडू.
गोलंदाज कुंदन 6 चेंडू 6 धावा 6 धावा सॉरी. शेवटची ओव्हर घेऊन येते शेवटचा गोलंदाज बघूया. 6 चेंडू 10 धावा. सर्वांना यांनी पॉवर प्ले मध्ये 18 धावा टिचून काढल्या होत्या आपल्या संघासाठी. बघूया गोलंदाजी जोरावर आपल्या संघाला इथपर्यंत घेऊन जात आहेत. यानंतरचा सामना विनर्स टीम म्हणजे या दोघांमध्ये जो जिंकणार त्यांचा सामना होणार आहे तो श्री 11 बरोबर. एक असा श्री 11 बलाढ्य संघ. या अमितला किपिंगला राहू दे ना प्रशांत. अमितला किपिंगला राहू दे ना, तो तिकडेच मारणार सर्वांना ना. आपल्या संघासाठी 7 चेंडू 10 धावा. बघूया हा संघ आणि एक धावचीत कुंदन यांना धावचीत केलंय सर्वांना यांनी. अली यानंतरचा येणारा फलंदाज अली सुद्धा मोठमोठे फटके मारण्यात आपले चौकार मारण्यात त्यांनी आपली छाप सोडली आहे. मलाडी या विभागात अली सुद्धा एक चांगले बॅट्समॅन आहेत, एक चांगले फलंदाज आहेत आपल्या विभागातून. बघूया आपल्या संघाला कारवा या संघाला बघूया सर्वांना आपल्या संघासाठी सर्कल बॉक्स मध्ये आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. टाकलेला चेंडू अली यांना काही कळला नाही आणि डेलिव्हिडची अपील करताना परंतु ऍक्शन नाही केली आणि बॅटीला जरी लागला तरी रन असतो याची दक्षता घ्यावी. आम्हाला पंच लाभले ते बाबू सर. ऑल ओव्हर मुंबई 1 रन. पिंकू बघूया पिंकू आपल्या कारवा या संघाला आपले कारवा मीन्स महाराष्ट्र सर्वांना बहुतेक स्टेप आउट नाही लागत आहे पिंकू यांच्याकडनं. प्रयत्न कंटिन्यू होईल. बघूया अली पहिला चेंडू काही कळला नाही यांना. अली यांना आतमधला चेंडू होता तो. बघूया आता काहीतरी कटोरी लागला. स्टेप आउट. शोल्डर डाऊन झाले. कारवा या संघाचे परंतु पिंकू एक नावाजलेले खेळाडू आहेत ते. बघूया आपल्या संघासाठी एक चौकार मारून सुंदर असा फटका आला. चौकार पिंकू यांनी चौकार मारून सुंदर असा फटका चौकार. एक बॉल शेवटचा बॉल आहे. 1 बॉल 3 धावांची गरज. 1 चेंडू पिंकू यांनी पुरेपूर प्रयत्न केले आपल्या या संघाला जिंकवण्यासाठी. आता बघूया 1 चेंडू मध्ये 3 धावा. माइंडसेट काय असणार बॉलरचा आणि माइंडसेट काय असणार बॅट्समॅनचा. फलंदाज गोलंदाज काय करणार आहे आणि फलंदाज काय करणार आहे. गोलंदाज कुठला टप्पा टाकणार आहे आणि त्या टप्प्याला चिरत फलंदाज चौकार मारणार की डॉट जाणार ही शंका. पिंकू यांनी जर या बॉलला चौकार मारला गौरव पाल यांच्याकडनं 501 रुपये बक्षीस त्यांना देण्यात येईल. गौरव पाल यांच्याकडनं पिंकू सर्वांना पिंकू. बघूया फाईट
निरगाव एक धाव मिळाली आहे.